राम. राम राम. तुमचं नाव सांगा. रामदास सोपान झनकर, भरवीर बुद्रुक, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आता हा टोमॅटोचा प्लॉट किती दिवसाचा झालाय? हा प्लॉट 3 महिन्याचा होता. 3 महिन्याचा झालाय. 3 महिने. अच्छा. आता किती क्षेत्र आहे हे? ते 1 बिघा भर. 1 बिघा भर आहे का? वीस व्हरायटी कोणती आहे? आर्यमान. आर्यमनी. आर्यमान. शेती किती वर्षापासून करता आपण? 25 वर्ष 25 वर्षापासून शेती करता. प्रमुख व्यवसाय शेतीचे आहे का? शेतीच. आता मला सांगा, ह्या प्लॉटला वापर किती दिवसापासून चालू केला आपण ऑर्गॅनिक कार्बनचा? याचा आज 17-18 दिवस झाला. 18 म्हणजे दिवसाचा. अच्छा 20 दिवस झाले. 20 आणि अगोदर प्लॉट पूर्ण रासायनिकवर होता. रासायनिक होता. आज काय काय समस्या राहिल्या रासायनिकवर? रासायनिक फवारण्या जास्त वाढल्या हां, हां. आणि रोग आटोक्यात येत येत नाही. नाही. आता ह्या प्लॉटला तुम्ही काय काय सोडलं? याला ग्रीन लाईफ, हां. कार्बन ग्रीन लाईफ आणि कार्बन सोडलं. कार्बन कार्बन किती गेलं याला आतापर्यंत? कार्बन याला 3.5 गेलं. हं. आणि ग्राफ्टिंगचं त्याला 2.5 गेलं. 2.5 गेलं. हं. अच्छा. आता मला सांगा, ते कार्बन दिल्यानंतर काय फरक जाणवला प्लॉटमध्ये? याचं फळाचं वजन वाढलं. हं. ही नवीन शेंडा निघाला हा बघा. हां, इथं बघू शकतो आपण. हो. सेटिंग वगैरे पण झाली. सेटिंग झाली फुलकळी पाच सेटिंग. एकदम मस्त झालेली. म्हणजे अगोदर प्लॉट कॉमामध्ये होता का? कमावून एकदम. काय कंडिशन होती अगोदर? असा पुरा आकसून गेला तर? नाही पिवळा पडून गेला Direct? करपा आलता पुरा प्लॉटला. पूर्ण? हं. म्हणजे तो क्लिअर झाला. क्लिअर झाला. आणि ग्रीन लाईफच्या किती बॅग दिल्या याला? एक बॅग बसली म्हणजे 2-2 किलो 2 टाइम. अच्छा. कसं ॲप्लिकेशन दिलं होतं आपण? म्हणजे ड्रिपद्वारे दिलं होतं का? ड्रिपनी काय काय घेतलं होतं? कार्बन? कार्बन आणि ग्रीन लाईफ. अच्छा. आणि साडीच्या पडक्याने गाळून घेतलं होतं? गाळायची गरज नाही, काही नाही. हो. आदल्या दिवशी जर भिजून ठेवलं ना हां. तर दुसऱ्या दिवशी बरोबर होतं का पूर्ण पाणी? हो. अच्छा. म्हणजे तुम्ही आज समाधानी व्हा शेड्यूल हो. वापरून. समजलं. तुम्हाला माहिती कुठून भेटली तंत्रज्ञानाविषयी? YouTubeवर पाहिलं ना. काय व्हिडिओ पाहिले ते व्हिडिओ का? पाहिले त्याच्यावर यांना फोन केला. अच्छा. मग तुम्हाला नंबर वगैरे भेटला, मग तुम्ही वापर चालू केला. हो. आता मला सांगा, आज रासायनिक वापरताय बरोबर ना? हो. फरक आहे का रासायनिक आणि या तंत्रज्ञानमध्ये? खूप फरक आहे. भरपूर फरक काय फरक जाणवला आपल्याला? आहे. खर्च कमी आहे याचा. खर्च कमी, केमिकलचा खर्च जास्त आहे. याचं आपलं ऑर्गॅनिक कार्बनचा याचा खर्च कमी. ग्रीन लाईफचा. ग्रीन लाईफ 50 किलो द्यायची गरज नाही. द्यायची गरज नाही. 4 किलो मध्ये 15 दिवस पाहिजे नाही. टेन्शन नाही. टेन्शन नाही. 4 किलो मध्ये मिळतं का एवढे रिझल्ट? हो. भरपूर result शेतकरी तर म्हणता 50 किलो वापरल्याशिवाय पर्याय नाही रासायनिकच्या खत. नाही भरपूर रिझल्ट भेटला नाही एवढ्याच. फक्त 4 किलो 4 मध्ये किलो. रिझल्ट मिळाला. भरपूर. आज आनंदी तुम्ही. हो. आता घरी टोमॅटोची भाजी खात असाल ना? एकदम. चव वगैरे हो चांगली ना. एकदम चव चांगली. एकदम मस्त. अच्छा. म्हणजे आणि तोडे पण वाढले आता. थोडे वाढले. वजन भेटतंय. वजन भेटले. आज तो पोकळपणा होता ना तो भरून आला. आला त्याला. घर वाढलंय. घर वाढलं. आता रेट काय चालू आहे सध्या? 300-350. 300-350 रेट हो. चालू आहे. आता किती निघत आहे का चाळ्या? आज 90-95 आहे. 90-95. 20 गुंठ्याला. 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्या. आणि अगोदर किती निघायच्या? अगोदर 60-65 वर नव्हते. म्हणजे 20-25 जाळ्या पण वाढल्या कॅरेट. हो. बरोबर ना? बरोबर. अच्छा. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. चांगलं आहे. हं. विषमुक्त शेती होईल थोडीशी. विषमुक्त होईल. हां. आणि मला सांगा, वरचा खर्च कमी होईल. खर्च बी कमी होतो. बरोबर ना? हो. आता वरतून याला SCR वगैरे पण घेतलं ना आपण, बुरशीनाशक. हो. त्यांनी करपा स्टॉप झाला का? करपाच नाही झाले ना. वरचं Direct. पुरं जळून झाले ना हा करपा. इथून वरती एकदम फ्रेश पत्ती झाली. फ्रेश पत्ती झाली. हो. म्हणजे ग्रीन दिसतं पहा एकदम. हे बघा ना, इथं आपण बघू शकतो. हो. म्हणजे पानाची साईज पण चांगली साईज झाली. चांगली झाली. इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का हे वापरायला तंत्रज्ञान? पाहिजे. अच्छा. म्हणजे विदाऊट रासायनिक शेती होऊ शकते. होऊ शकते. त्याला फक्त योग्य प्रोडक्ट वापरले पाहिजे. हो. काय फरक आहे कार्बन लिक्विड आणि बाकी लिक्विड मध्ये काय फरक आहे? नाही याचं म्हणजे झाडाची ग्रोथ बीत हं. एकदम कंडिशन मध्ये आलं झाड परत. पहिले जसं आपण सुरुवातीला लावतो तशा पद्धतीने झाड झालं परत पहा बरं. आणि समजा अगोदरपासून जर वापरलं असतं तर हे तंत्रज्ञान? मग इथं तारी टिकल्या नसत्या. कारण डबल याच्यावर लावली ना आम्ही. हा ना? त्याच्या अगोदर टमाटेच होते त्याच्यावर परत टमाटे लावले. परत लावली. हा. डबल टोमॅटो आहे. डबल टमाटे. म्हणजे अगोदरपासून वापरलं असतं तर पाहिजेच काम नसतं. काहीच कमी. तरी तुम्ही मधून वापरले आता 17-18 दिवस आहे ना आता फक्त. म्हणजे असं समजा पेशंट पूर्ण ICU मध्ये जायला होतं. त्याच्यातून परत रिकव्हर मध्ये आणलं आपण. परत रिकव्हरी मध्ये आलं. जे तुम्हाला 100% रिझल्ट Result मिळालाय. चालेल. वापरलं पाहिजे हे तंत्रज्ञान. वापरायला पाहिजे प्रत्येक. आता तुम्ही रेग्युलर वापरणार? हो.
100% प्रत्येक मालाला वापरायचं ते. प्रत्येक याला. चालेल, चालेल. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. रामदास सोपान झनकर, हं. भरीवर बुद्रुक, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक.